या क्वालिटीची भांडी ना आपल्याला बरंच पाणी घेते नाही 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 ठीक आहे ठीक आहे तुमचंही राहू द्या माझंही राहू द्या 18,000 रुपये द्या बरं घ्या 18,000 नाही अजून काही नाहीये तुम्हाला सांगितलं ना एकदा की काही नाहीये तुम्ही निघा मला जरा काम आहे काही नाही भंगारवाला होता भंगारवाला हे मलाही दिसतंय भंगारवाला आपल्या घरात काय करत होता ते घरातलं न लागणारं जुनं सामान घरात न लागणारं जुनं सामान आहे सीमा काय म्हणजे असते पितळी भांडी आईची आहेत ना तू आईची भांडी विकलीस हो विकली मला सांग काय उपयोग आहे त्याचा अरे किती जुनी आहे ती आणि तसंही आपण ती वापरत नाही मग कशाला पण घरात आडवं हे सगळं करणार की एकदम तुला आईला विचारायचं काय वाटलं त्यांना काय विचारायचं त्यांना जर विचारलं असतं ना तर त्या नाहीच म्हणाले असते आणि असे आपले किती जरी हाल झाले ना तर त्यांना काय फरक पडतोय त्या बसल्याच तिकडे मजेत घरातलं सामान विकायचं म्हणजे घरातली अडगळ विकली वापरातलं सामान नाही का कारण आपल्या मुलीची शाळेची फी भरायची होती हो आपल्याकडे पैसे नाही ना तुझ्याकडे नोकरी ना माझा पगार आहे मग कुठून आणणार होते मी पैसे आई बाबा कसलाही विचार न करता तिकडे जाऊन बसले तुम्हाला कोणाला काळजी नसली आपल्या मुलीची पण मला काळजी मला नसेल मला परवा नाही ती माझी पण मुलगी आहे माहिती आहे मग बाप म्हणून आतापर्यंत तू तुझ्यासाठी काय केलं वाटतच होतं मला तुझ्याकडे काही उत्तर नसेल मला सांग सांगून किती आपण कशी म्हणणार होतो माझी एवढी म्हणून तरी घराच्या खर्चासाठी आपण आपलं सेविंग का मोडायचं मग तू सानूची फी भरून उरलेले पैसे घर खर्चासाठी वापरशील म्हणजे आपलं सेविंग या कुठल्या लोकांवरती खर्च अगं काही दिवस तरी घर खर्च भागला असता त्यांनी याची चिंता फक्त आपणच दोघांनी करायची इतरांनी करायला नको हे बघ मला माझ्या मुलीच्या फीसाठी पैसे हवे होते आणि ते मला मिळाले बस थोडं थांबायला काय प्रॉब्लेम असतो तुला अरे किती वेळ थांबायचं तुला माहितीये सानूला सकाळी स्कूलमधून लवकर घरी पाठवलं तेही लवकर फी भरायला नोटीस झाली माहिती लहान असेल सगळी पण मी एकटीला घरी लवकर पाठवलं एवढं कळतं तिला घरी पाठवलं म्हणजे मी आपल्या मुलीसाठी विकली मग देवा बघतोस ना या घरातल्या लोकांनी माझ्यावरती काय वेळ आणली आहे माझ्या मुलीची फी भरण्यासाठी मला घरातून भांडे विकायला लागतात जेवायचं नाही नाश्ता केलेला ना ते पण टाकायला पाहिजे होतं ना आत्ताच टाकले मशीन मध्ये नाही दीपालीने टाकलेली आता
मशीन मध्येच टाकायला पाहिजे. जरा हळद घातलं की का बरं वाटेल तुम्हाला? कसा आहे, पाय दुखतोय का खाली जाऊन? हे कपडे मशीन मध्ये टाकायचे. धावली हा? थोडेसे आवाज ऐकल्यासारखं वाटलं. म्हणजे मग जागे होता तुम्ही? मला वाटलं तुम्हाला झोप लागली असेल. मग बाहेर कधी आला तुम्ही? तिला हात मारायचे ना, आम्ही हात आलो असतो. काय पाईप लावायला लागते. हा मग तो बाथरूम मध्ये टाकतो. तुमच्याशी बोलले असते पाणी तेव्हा निघते ना? तुम्हालाही बरं वाटलं त्यांचं काय छोटं आहे पाईप. नाही, मी काढूनच ठेवते तिकडे. काम असतं लक्ष आहे बघा. कधीतरी वापरते मग पाणी राहते ना त्याच्यात हा, वास पण येतो कपडा. ते अजून लवकर ठेवलं का निघून जाते पाणी सगळं. ते भूलला आले हे कोण करतो मी कसं कोविड कामाला होते तर एक माणूस धावून नाही आला मला मदत करायला. अहो, घरात नव्हते ते का ते? तेच तर म्हणतोय कोविडचाच कोण घरी येणार आहे ते पाहिजे नाही. आपण सावध राहायला हवं. कॅमेरा पण चालू